नमस्कार मंडळी. कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट, क्रीमी आणि हॉटेल स्टाईल दही भेंडी मसाला. भेंडीची सिंपल भाजी आपण नेहमी खातो, पण एकदा ही दह्याच्या मसाल्यातली भेंडी करून बघा. इतकी टेस्टी लागते की सगळेजण बोट चाटत राहतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. भेंडीमध्ये जर पाणी राहिलं तर ती चिकट होते, त्यामुळे कोरडी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला भेंडीचे मीडियम साईजमध्ये पीसेस कापून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला भेंडीला कट करायचं आहे. कट केल्यानंतर भेंडीला मध्ये एक अशी हलकी कट द्यायची. त्यामुळे काय होतं, मसाला छान आतपर्यंत मुरतो आणि भाजी खूपच टेस्टी होते. आणखी एक कारण म्हणजे भेंडीचा जो चिकटपणा असतो तो कमी होतो, कारण आतली ओलसरता बाहेर येते. त्यामुळे असा कट लावला तर खूपच छान. अशा प्रकारे आपल्याला सगळी भेंडी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ही चिरलेली भेंडी घालायची आहे आणि मीडियम फ्लेम करून भेंडी हलक्या हाताने परतून घ्यायची आहे. भेंडी पटकन हलवायची नाही, नाहीतर ती तुटते. थोडंसं मीठ घातल्यामुळे भेंडी लवकर छान होते, त्यामुळे थोडं मीठ घालून घेऊया. भेंडी छान नॉनस्टिकी आणि हलकी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहे. भेंडी आता छान नॉनस्टिकी आणि हलकी क्रिस्पी झाली आहे, म्हणून ती आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता त्याच कढईमध्ये थोडं तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा हलका गोल्डन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता गॅस लो करून मसाले ऍड करायचे आहे आपल्याला. तर इथे मी लाल तिखट, हळद आणि धनेपूड घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं पूड आणि थोडा गरम मसाला सुद्धा त्यात ऍड करू शकता. मसाले घालून झाले की ते तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. मसाले भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता एका बाउलमध्ये घेतलेलं घट्ट दही मी आधीच व्यवस्थित फेटून घेतलं आहे. दही स्मूथ असलं की ग्रेव्ही पण खूप छान होते आणि क्रीमी बनते. आता गॅस अगदी लो ठेवून हे दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. असं केल्यामुळे दही फाटत नाही. आता इथे मी थोडंसं भाजलेलं बेसन घातलेलं आहे. बेसनामुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येते आणि टेस्ट पण खूप मस्त लागतो. त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला थोडं गरम पाणी घालून ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटं छान उकळून घ्यायची आहे. ग्रेव्ही आता खूप छान क्रीमी दिसते आहे. आता आपण परतलेली भेंडी यात घालूया
आणि हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊया. भेंडी जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर ती सॉफ्ट पडते. शेवटी वरून भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि बस, आपली एकदम टेम्पटिंग दही भेंडी मसाला तयार आहे. ही भाजी फुलका, पराठा, नान किंवा जीरा राईस सोबत खूपच भन्नाट लागते. तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशा छान आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.